हा पहा वडा वरून कुरकुरीत व आतून सॉफ्ट झालेला आहे. अजिबातच तेलकट झालेला नाही. चवीला एक नंबर लागतो. आज आपण उपवासाचा मेदू वडा कसा करायचा ते पाहणार आहोत. हो बरोबर ऐकलं, उपवासाचा मेदू वडा. हा वडा चवीला खूप भारी लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे. 15 ते 20 मिनिटात बनणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे. उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी परफेक्ट तुमच्यासाठी आहे. वडा अजिबातच तेलकट होत नाही. हा वडा तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा शेंगदाण्याच्या आमटी बरोबरही खाऊ शकतात. खूप छान लागतो. अतिशय कुरकुरीत व खुसखुशीत आणि भरपूर टिप्ससह रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल.